माय झयान टाइम किती दिला बरा टाइम दिल्यांचा दिला टाइमा फोन करून वयो की नको तुम्हीच सांगा आता वाजली माझ्या फोनाची ओ माझ्या फोनाची घंटी वाजली. हॅलो हा मी बोलते बाबल्या. काय कोण बाबल्या अरे माय झयाक बाबल्या कोण तो माहित नाही काय. विभव सावंत नाही ते कॉलेजात गेले काय. मोबाईल नंबर नाही माका पाठ नाही काय. तुमका माहिती असा अरे तुमका माहिती असा म्हणजे माका किती जग माझं विचारतास काय. लागत नाही अरे वासाड्या फोन लागत नाही तर का मी काय करू आता जगभर फिरू. नाव काय तुमचं. हॅलो माय सयान वाटतं बरं हॅलो हा मी बोलतोय बाबल्या. अरे माय झया तुझे वय फटकीचो वाटवतो किती वाट बघू लावलंस रे. काय सांगतस काय. फक्त फोटोच पाठवलेले नक्की फक्त फोटोच पाठवलेले ना. आता काय फोटो तर फोटो नंतर मग एकमेकांना लोटू आम्ही. वय आता काय फोटो चालते वय आता धयच भेटू आपण. चालते वहिनी ओ वहिनी वहिनी नो माझ्या मित्राचा फोन येलो होतो. त्याच्या गावाकडनं फोटो येलो जरा नजर मार म्हटल्या. फोटो आला तर इतका असते उद्या प्रत्यक्ष भेटल्यावर काय करते. तुमचा आपला काय तरीचा वहिनी नो. अरे तुमचा आपला काय तरी काय आज जाऊन तुला लग्नाच्या बंधनाचा अडथळा लागणारच आहे ना. तुमचा आपला काय तरी कुणाचं लग्न करताय वहिनी. अहो करत नाही आपले बाबला साहेब फोटो बघतायत पसंत पडली मृत्यू मारून काय रे बाबल्या. वय तुमचा आपला काय तरीचा वहिनी येतय. आता माझा लगीन होणार चारी मंडपी तोरडुले बाबल्या तुझ्या लग्नामुळे. बरी मंडपी तोरडुले बाबल्या तुझ्या लग्नामुळे. आता माझा लगीन होणार. लग्नाचा विषय काढला तर फुटबॉल मास त्या अंगावर. लग्नी स्त्रिया इतकी आनंददायक आणि नाजूक असते की कुणाची गालावर लाली आल्याशिवाय राहत नाही. अरे वा बरेच अनुभवी दिसताय तुम्ही. काय हो आतापर्यंत किती लग्न केली तशी. हो लग्न नसलं झालं तर लहानपणापासून मांडवा काढून जातोच आहे. काय दुसऱ्याच्या लग्नात मग स्वतःच कधी करताय ते सांगा. अद्याप तरी मुलगी सापडली नाही. तुमच्यावर तरी कुणी मुलगी भाळेल. त्याला भावतील हो पण माझ्या मनात ठसायला हवी ना. अच्छा मग कशी मुलगी हवी तुम्हाला. जिच्याकडे पाहता नजर फिरावेल अशी. माझ्या प्रथम स्पर्शाने तिचे ओठ थरथर कापू लागतील अशी. हाताच्या स्पर्शाने दोघांच्याही हाताने विजेचा प्रभाव वाहू लागेल अशी. हाताला हात लागतात विजेसारखा तो प्रवाह आणि स्पर्श. आज सकाळी तुम्हाला चहा देताना अनुभवलं आहे मी मिस्टर रमाकांत पाटील.
खरंच खरंच वहिनी, तसं माझा वाईट हेतू नव्हता, चुकून स्पर्श झाला. असं होय. स्पर्शाची सर्वात चांगली जाणीव एका स्त्रीलाच असते, नाही का? तुमचा काहीतरी गैरसमज होईल, वाटल्यास मी आपली क्षमा मागतो. अहो, इतकं हुशाराचं काहीच कारण नाही. मी तर तुमच्याविरुद्ध कोर्टात खटला नाही भरणार आहे. आणि दोन तरुण जीव एकत्र आले की असं होणारच. हा? म्हणजे तुम्ही? हो, मी हळावासाची माणूसच आहे. मलाही भावना आहेत, संवेदना आहेत. अहो पण राजन माझा मित्र आहे. पण आपण काय एकमेकांचे शत्रू आहोत? आपणही चांगले मित्र होऊ शकतो की. अहो पण राजनला याचा संशय आला तर? कसं आहे, घरात माणसं असतील तेव्हा भैया, पण घरात कुणी नसताना तुम्ही माझी सय्या. अरे बाप रे वहिनी, तुम्ही तर हा डेंजर आहे. खरं तर तुम्ही मला पहिल्या भेटीत आवडलं होतं. हे मला तुमच्या नजरेवरूनच कळालं. म्हणून तर 3 महिने मी तुमचा अंदाज घेतला आणि पहिलं पाऊल पुढे टाकलं. मला पत्ती समजेल ना? हो. म्हणजे नाही. अहो, तुम्ही नक्की पुरुषच आहात ना? हो हो. नाही नाही म्हणजे हो. अहो, हो म्हणजे नाही, ठरवा कसं काय ते. हो हो म्हणजे नाही. हो म्हणजे नाही कसं, हो की नाही? हो. मला आवडेल तुमच्याशी मैत्री करायला. आम्ही सॉरी वहिनी. घरात कुणीही नसताना देवयानी आणि घरात कुणी असताना वहिनी. ए उठलं का? मग कुठे बाहेर निघाला होतास? हो, आज रजा आहे, म्हटलं थोडं फेरफटका मारावा. तू येणार का देवेनी? आम्ही वहिनी. तुम्हा पुरुषांना ना प्रेमाचं प्रदर्शन करायला भारी आवडतं बाई. जोरात एकमेकाई आपलं फिरत झाली की झाली सुरुवात. चला चौपाटीला, चला गार्डनला, चला पिक्चरला. पण आम्हा खानदानी बायकांना असं वागून नाही चालायचं माझा राजा. आम्हाला 4 भिंतीच्या आतली नाती जपून सगळं करावं लागतं माझ्या राजा. मग ही चारी आपल्याच आहे अशा समजायची. नको नको, आता नको. आता विभो येण्याची वेळ झाली ना. पुन्हा असा मोका मिळेपर्यंत वाट पाहावी लागेल माझ्या राजा. खरं तर मी इथं आल्यापासून दडपणाखाली वावरत होतो. तुझी ती पहिली नजर, तुझा पहिला स्पर्श, नशिली नाही रेखीव चेहरा, कोमल तणू, चवळीच्या सेगेसर फिगर, नागिनीची चाल, हृदयाच्या खोल जागेवर मात करणारी ती आधार, ओठांची ठेवण, सारं काही स्वप्नात बघत वाटायचं. राजन फार नक्की निघाला. मला थोडा उशीरच झाला. आता काय वाटतंय? थोडा उशीर झाला तेच बरं झालं. तू फक्त माझी जगराणी.
कहानी पहिल्यांदा जेव्हा पाहिलं तुला थांबून गेला वेळ सारा डोळ्यात तुझ्या हरवलो मी सापडला जीवाला किनारा तुझ्या बिना हा जीव माझा अधुराच वाटतो आजूबाजू तू फक्त माझीच राणी. प्रयत्न न करता देवाने मला प्रसाद दिला. आता प्रसाद चालल्याशिवाय या भक्ताला चेन पडणार नाही. नको नको आता तरी नको आज रात्री मी स्वतःहून येईन कारण राजन घरी येणार नाही. ते महत्वाच्या कामासाठी मुंबईला जाणार आहे. ठीक आहे. तुझ्या बोलण्याचं म्हणजे माझ्या बोलण्याचं काय विषय नाही. तेव्हा तू आपले नयन बंद करावे लागते. हो मी काही क्षणासाठी माझे नयन बंद करतात. थोड्याच वेळासाठी आपण आपले नयन बंद करावे महाराणी. हो आम्ही आपल्या समोर एक नजराना पेश करू इच्छितो. पाहुण्यात आणि कोणता नजरा आणलाय त्यांच्यासाठी? जरूर पण त्यासाठी प्रथम आपले नयन बंद करावेच लागतील महाराणी. ठीक आहे काही क्षणासाठी आम्ही आमचे नयन बंद करीत आहोत. नमस्कार. आम्ही सदानंद आत्मानंद रिकामे. आम्ही चुकीच्या वेळी ती एंट्री घेतली नाही ना? वहिनीच्या डोळ्यात पुसळ गेलं होतं ते काढत होतो. बघा निघालं का? बघा पुसतंय काय ते नाही ना? मी काय बोलते भाऊजी तुम्ही आज घरी जेवायला येणार ना? हो तर घरचं जेवण असताना हॉटेलमध्ये कोण कशाला खाईल. बरं येतो मी. बरं सदानंद साहेब चला. हो चला. साहेब साला त्या दिवशी पोलीस स्टेशनला अरे तुझे करत होता आणि आता डायरेक्ट साहेब. मग का ताई साहेब डोळ्यातली पुसळ निघाली की कायमची जाऊन बसते डोळ्यात. जवळ हे फसल्यातच जमाय. बर आज घरात कोणीच नाही वाटत. नाही तेव्हा संधी साधली तर. हो राजन मुंबईला गेले आणि एक कॉलेजला आणि बाबला मित्राकडे. मग हा तुझ्या फेवर मध्ये असेल तर आपल्याला दुसऱ्या कामाला इन्कम द्यायला काहीच हरकत नाही ना. मैदान कसं साफ दिसतंय. हो रे पण ना मला थोडी भीती वाटते. काही विपरीत तर घडणार नाही ना? घाबरू नकोस काही होणार नाही.
मी तुझ्या बंगल्याच्या आसपास असेल. बाहेरची बाजू मी नीट सांभाळतो. तू आतमध्ये काही चूक होऊ देऊ नकोस म्हणजे झालं. मी काळजी घेईन, पण हा विगोंडा रोज ह्या टायमाला येतो. अजून कुठे राहिला कुणाच ठाऊक. अगं तरुण रक्त आहे. बसला असेल कुठे मित्र मैत्रीण बरोबर गप्पा गोष्टी मारत. हो रे, पण मला खरंच भीती वाटते. काही घोळ झाला तर? खाली होणार नाही. मन कठोर कर, मनस्थिती स्थिर ठेव, मग लक्ष अजिबात चुकणार नाही. अगं रामायण महाभारताचे दाखले फक्त वाचण्यासाठी नसतात, तर ते कठीण प्रसंगी वापरायचे सुद्धा असतात. तुझ्या ती सौभाग्यवती कुलवंती कुलाला जपणारी सीतामाता जरा बाजूला ठेव, नाही तर आयुष्यभर रामराम करत बसावं लागेल. आता माघार येऊ नकोस. हा तुझा भाऊ श्रीकृष्णासारखा तुझ्या पाठीशी उभा आहे, आणि तुला माहितच आहे जिथे कृष्णा तिथं विजय हा निश्चितच. हो रे, तू म्हणतोयस ते पटतंय मला. पुन्हा अशी संधी मिळणार नाही. पण हे बघ, तू बंगल्याच्या आसपासच राहा. हो, काळजी नसावी. वहिनी, हा? हे बघा तुमचे विनोद आले. उगाचच काळजी करत बसतंय ना. हो, आता लहान आहेत का ते. हो हो वहिनी, मी काय का कुकुळं बाळ राहिलो नाहीये. अगं आई तारुण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे तुझा दीप. मन कसं फुलपाखरासारखं उडत राहावंसं वाटतंय. अगं कानात वारा गेलेल्या वासरासारखं पळत राहावंसं वाटतंय. खोल समुद्रात सूर मारून शिंपल्यातील मोती आणून कुणाला तरी भेट द्यावंसं वाटू लागलं. हे सारं जग आपलं गुलाम करावंसं वाटू लागलं. वहिनी, हा? साहेब कुणाच्या तरी अप्सरेचे गुलाम झाल्यासारखं वाटतंय. काय हो भाऊजी, तुम्ही कुणाच्या प्रेमात वगैरे नाही का? खरं खरं सांगा. सांगे हा. अगं तू माझ्या आईच्या ठिकाणी आहे. पण आपल्या घरची सिक्रेट्स परक्या माणसांसमोर सांगणं मनाला पटत नाही आपल्याला. हे कोणी परके आहेत का? अगं पण सदर व्यक्ती उत्तम सेल्समन आहे. कदाचित आपलं हे सिक्रेट बाजारात विकायला देखील कमी करणार नाही. हा, हे असं असेल ना तर मला निघायला हवं. मी काय इथे रिकम टेकडर नाहीये. दॅट्स बेटर. समजले वाले तो इशारा काफी होत आहे. बरं वहिनी, मी फ्रेश होऊन येतो, मग आपण सविस्तर बोलूच. तोपर्यंत हा, कळलं. आम्ही जातो आमच्या गावाला. आमचं काम धंदाच बरा. वहिनी, पोपट खूपच गोळा लागले नाही. हो ना. चोच कशी लालेला झाली आहे. काही लागलंच ना तर कळवा. हो कळते. सामान कसं घरपोच, एकदम टाइम 20 मिनिटामध्ये. हो. हा? येतो आम्ही. हो या. वहिनी हा? बेचैन दिसतेस, तसंच काही कारण आहे का? हो, कारण आहे. पण तुमचं लक्षण काही ठीक दिसत नाहीये. काय झालंय ते खरं खरं सांगा. नाहीतर माझ्यासारखी वाईट बाई या जगात दुसरी कोणी नसेल. समजलं? अरे बापरे वहिनी, तुलाही रागवता येतं हे मला आजच समजलं. देवीची 9 रूपे प्रत्येक स्त्रीमध्ये असतात असं म्हणतात ते खरं आहे बघ. भाऊजी, मूळ विषयाला बदल देण्याचा प्रयत्न करू नका हा. एकतर दादा मुंबईला गेले, काही भांडण झाली ना तर मला एकटीलाच मिस करावं लागेल. म्हणून काय झाले ते खरं खरं सांगा. सांगे, पण वहिनी हा. माझ्या घशाला जरा कोरड पडली होती. थोडं थंडगार सरबत मिळालं असतं तर. सगळं सांगितल्याशिवाय काहीही मिळणार नाही. समजलं? अरे बापरे, रागात असलेल्या माणसाला आणखीन राग देऊन नाही देऊ म्हणतात ते बरं आहे. बरं ऐक तर वहिनी, हा. आमच्या कॉलेजमध्ये ना संपदा नावाची ब्युटिफुल कॉलेज क्वीन आहे. हा?
अगं कॉलेजमध्ये सगळे रोमिओ तिच्याशी मैत्री करायचा प्रयत्न करतात. हो का? अगं पण आज तिने चक्क मला तिच्या गाडीवरती लिफ्ट दिली. काय सांगताय हो, का? मला म्हणाली कुठे घरी चाललायस? मी म्हटलं हो. मला बोलली मग बस मी सोडते तुला. हो का? हा? आणि बघ मग काय? आणि बघ हवा के साथ साथ गटाके संग संग संग. संग वो साथी चल मुझे के साथ चल तू ये हाथों में हाथ चल तू. अरे मग तिने घरापर्यंत आणून सोडलं की काय अगं, तुला? अगदी आपल्या बंगल्याच्या दारापर्यंत. हो का? पण मग तिला घरी का नाही आणलं? पाहिलं तरी असतं कोण आहे ती अप्सरा? मी म्हटलं तिला घरीच वहिनीला भेट, पण ती म्हणाली आता नको, पुन्हा कधीतरी. आणि एक विलक्षण कटाक्ष टाकून वाऱ्याच्या वेगाने निघून गेली. हो? पण माझ्या कानात मात्र तिचे ते शब्द घर करून बसते, पुन्हा केव्हा तरी, पुन्हा केव्हा तरी. मी म्हटलं केव्हाही ये, पण कायमचीच ये. तुझ्या मनात असेल तेव्हा ये, पण कायमचीच ये. सखे ग साजणी ये ना. अच्छा, म्हणजे मजल इथपर्यंत गेले हो वाटतं. तर? पण भाऊजी, तिच्या मनातलं कळल्याशिवाय असं हवेत पाय मारणं बरं नाही ना? नाही नाही वहिनी, हं? आता माघार नाही. अगं माझी माघार म्हणजे आपल्या खानदानाची हार, आपल्या 42 पिढ्याला कलंक लागेल. वहिनी तेव्हा आता तूच मला मार्गदर्शन कर. तूच माझी माता, तूच माझी गुरु. त्वमेव माता पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव. झाली लोटांगण वंदी नचरण डोळ्यानं पाहिलं रूप तुझे. हो, हो, हो. पुरे झालं आता सगळे अगदी म्हणायची काही गरज नाही. उठा, उठा. भाऊजी, पाहते काय आठवते का? वा वहिनी असावी तर अशी. वहिनी तू मगाशी सरबताचं काहीतरी म्हणाली होतीस ना? हो रे, आहे माझ्या लक्षात. भाऊजी, हं? तुम्ही एक काम करा. हं? उद्याच्या उद्या सरळ जाऊन तिचा हातच पकडा आणि तुमच्या मनातलं सगळं सरळ सांगून टाका उद्याच. नको 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 नको, हं? उद्या नको. उद्या प्रथम जाऊन तिच्या चपलेचं माप विचारतो आणि किंमतही काढतो. नको नको, कोल्हापुरी असेल तर गालावर ठसा उठेल. आई गं, हो ना. त्यापेक्षा आयडिया, तुम्ही असं करा. कसं कर? हे बघा, मी सांगते ना तशी आत्ताच एक चिठ्ठी द्या. मग बघा आपल्या घरी कशी दावत होती की नाही ते. माझ्या दिवाला नाही म्हणत काय तिची विषाद. आता तसं करा, त्या वही आणि पेन घ्या. तोपर्यंत मी तुमच्यासाठी आवडीचे सरबत घेऊन येते. चालेल. तुझी आस मागे
भाऊजी माझ्या प्रेम दिल्यासाठी लाडक्या दिल्यासाठी त्याचा आवडीचं सरबत घेऊन आले हा मी. थँक्यू. आता एक काम करा, लिहिता लिहिता एक एक घोट घेत जा, चालेल. म्हणजे तुम्हाला लिहायला चालना आणि स्फूर्ती येईल. हो. हा, करा सुरुवात लिहायला. काय लिहिले वाचा बघू. ऐका. प्रिय सर, मी विभव सामंत आपल्या प्रेमळ त्रासाला फारच कंटाळलो आहे. लिहा. तू रोज रात्री माझ्या स्वप्नात येतेस. भाऊजी हा? येते ना स्वप्नात? हो तर रोज. लिहा ना. हा. रोज रात्री माझ्या स्वप्नात येतेस. पुढे. आपली भेट झाली तेव्हा तुझा नकळत झालेला पहिला स्पर्श मनाला वेळ लावून गेला. भाऊजी हा? झालेत ना वेळे? हो तर अगदी फार वेळा झाला मी. मग द्या ना. हो. वेळ लावून गेला. असा किती दिवस मी तुझ्या मागे मागे वेड्यासारखं फिरणार. तू होळी म्हणत नाहीस आणि तुझा नकार तर मी सहनच करू शकत नाही. म्हणूनच मी स्वखुशीने तुझा व या जगाचा निरोप घ्यायचं ठरवलं आहे. वहिनी. हा? अहो, खोटं खोटं द्या. खोटं खोटं. हो. मग ठीक आहे. हा पुढे. तुझ्या हाती ही चिठ्ठी लागेल तेव्हा मी या जगात नसेल. वहिनी हे खोटं खोटं आहे ना. अहो, हे पण खोटं खोटं लिहायचंय. लिहा लिहा. हा. मला खात्री आहे तुला हे कळताच नक्कीच पश्चाताप होईल. हा. पण मला या जगाचा निरोप घेण्यावाचून पर्याय नाही. हा. हा. कारण तुझं दुसरं कोणासोबत अफेअर मी सहनच करू शकणार नाही. हा. तुझ्यासाठी वेडा झालेला तुझा प्रेम दिल आणि खाली सही करा विभव सामंत. वा वहिनी वा. अगं पण वहिनी हा? ही चिठ्ठी तिच्यापर्यंत पोहोचवणार कोण? ते मी सगळं पाहते. तुम्ही एक काम करा, ती वही आणि पेन त्या टेबल जवळ ठेवा. हो. वहिनी मला मला कसं तरीच होतंय ना. ऐक हे सरबत दिलंस ते फार जुनं तर नव्हतं ना. ठेव काहीतरीच काय परवा आणलं होतं ना त्यातलंच तर तुले. बहुतेक प्रेमाच्या टेन्शनमुळे तुमचं बीपी हाय झाला असेल. नाही ग वहिनी. मग? काहीतरी वेगळंच होतंय मला. तुला नाही होतंय. वहिनी मला आठवलं का? वहिनी माझ्या अंगातला त्राण नाहीसा झाला ग. माझ्या डोळ्याला रडायला येते. हे बघ, हातपाय कापायला लागत माझे. ओठ कोरडे पडत चालेत. हे काय होतंय वहिनी मला? थांबा हा. थोड्या वेळाने तुम्हाला सगळं शांत शांत वाटेल. तुम्हाला कसलाही त्रास जाणवणार नाही. आता खऱ्या सुखाचा आनंद लुटण्याची वेळ जवळ आली आहे. आता थोड्याच वेळात या सगळ्या
म्हणजे तू मला सरबतातून नक्की काय दिलंयस? काय ना विष अगं तू वहिनी आहे की वहिनी? हनुमान विषारी नाही जाता जाता एक सत्य ऐकून जा तुझ्या बापाला म्हणजे माझ्या सासऱ्याला सुद्धा मीच मारलंय हो. खूप प्रेम केलं रे तुझ्याने माझ्यावर आणि तूही मला बहिणीसारखंच वागवलंस. काय करू रे मला नात्यात गुंतून राहायला नाही ना रे आवडत. मग मी काय करते एकेकाला मोकळं करून टाकते अगदी तुला आणि तुझ्या बापाला केला राहिला तुझा दादा चालताने म्हणजे तू माझ्या दादा सुद्धा तुझ्या दादाला म्हणजे माझ्या नवऱ्याला माझं कुंकू मी माझ्या हाताने कसं पुसणार? अरे त्याच्या जीवावर तुम्ही आणि रमाकांत पाटील मज्जा करणार आहोत. तुला एक सांगायचं रावण केलं बाबू. त्याचं काय आहे इन्स्पेक्टर रमाकांत पाटील आणि माझं अफेअर आहे. कसं आहे मरणाऱ्या माणसाला म्हणे सगळं खरं खरं माहिती असावं असं म्हणतात नाहीतर मी त्याचा आत्मा भटकत राहतो. किती जीवाशी खेळणार आहेस तू चालताना? खेळणार नाही खेळवणार दिवसा रमाकांत रात्री राजा दोन विसाचं तुझं माझं सगळं सांगून झाले तुला दडपणच राहतो नसते मला तुझी अशी अवस्था पाहत नाही रे. किती झालंय तर तुझी बहिणी आहे ना मी. तुझी बहिणी म्हणजे दुसरी आईच ना नाही का भावजी? आवा या बाईनं घात केला आपला आवा. काय रे आबाबा करतेस? मला ना माहिती नव्हतं तुला तुझ्या आबाशिवाय राहू शकत नाही म्हणून मी तुला कायच मोक्ष देणार. अरे सांग ना रे काय? आनंदाची सुरसुरीत खूप कोणची बातमी माझ्या अन्नादाची आहे.
भावाची आठवण येते का हो? माझाही शरीराचा एकच भागच नाहीसा झाल्यासारखं वाटतंय. हवा गेली तेव्हा मी कसं तरी स्वतःला सावरलं. म्हटलं कुणी दिल तरी आहे, पण त्याला मी काळा मिळाला गवत उचलून नेलं. दिव्यानी अगं आपल्या घराला कोणाची तरी दृष्ट लागलेली दिसते. नाही तर आपलं हस्त खेळतं घर असं स्मशान झालं नसतं. काळजी नका करू, सगळं ठीक होईल. मी आहे ना तुमच्या सोबत. कशी काळजी नको करू. तू रमाकांतला पाहिलंस का? तू कामावर निघालास? हो, जावं लागेल. हे बघ, स्वतःला सावरा. जी गोष्ट आपल्या हातात नसते तिचं काही विचार करून काही निष्पन्न होणार नाही. अरे रमाकांत, ज्या मुलीवर त्याचं प्रेम होतं त्याचं साधं नावही त्याने घेऊ नये. आता स या अक्षरावरून त्या मुलीपर्यंत कसं पोहोचायचं तूच सांग मला. अरे तोच तो मूळ आहे ना. त्याच्या मित्रमैत्रिणीला विचारलं तर ते म्हणतात की त्याचा अभेद कुणाबरोबरही नव्हता. तेव्हा तपास तिथेच थांबतो. मला तर तो बाई आई म्हणायचा. निदान माझ्याकडे तरी मन मोकळं केलं असतं तर मी काही कसं सांभाळून घेतलं असतं. जीव देण्याआधी आपल्या मागे दादा आहे, प्रेमळ वहिनी आहे, ह्याचा तरी विचार करायचा त्याने. प्रेम आंधळं असतं हेच खरं. प्रेमात पडलेली ही आजची नवीन पिढी कुणाचा विचार करण्याच्या मनस्थिती असतेच कुठे. नापास झाला करा आत्महत्या, प्रेमभंग झाला ह्या जीव. अरे मानव जन्मामध्ये ईश्वराने दिलेले वरदान आहे, वरदान. त्याचं स्वतःसाठी, समाजासाठी, देशासाठी, जगासाठी काहीतरी त्याचा उपयोग करा. पण नाही, मी मी आणि मी स्वतःसाठी जगायचं. कंटाळा, निराशा झाली आणि स्वतःला समजायचं. घराच्या कानाकोपऱ्यात मला त्याचं अस्तित्व जाणवतं. अरे सावध स्वतः. आजपासून तू आपल्या कामात लक्ष केंद्रित कर. बरं चल, मी तुला ऑफिसवर पोहोचवतो. नाही नको, तू हो पुढे. मला अजून निघायला थोडा उशीर. मला जावंच लागेल. होईल. मीटिंग झाली तर मी जेवायला घरीच येईन. हो हो. बरं, येतो. हा? आता आपल्या दुःखामध्ये त्याच्या जेवणाचे हाल होऊन गेले. अगं त्याचा किती मोठा आधार होता आपल्या कठीण प्रसंगी. हो खरंच. अगदी योग्य वेळी देवानेच पाठवलं त्यांना आपल्यासाठी. नाहीतर मी एकटीने काय केलं असतं. तुम्ही तर मुंबईला होतात. त्याने आणि बाबांनी मला खूप आधार दिला. अहो एवढंच कशाला, तो सदानंद, त्याच्याने आपलं कोणतंही नातं नसताना तोही आपल्यासाठी रात्रंदिवस खपला. अरे देवयानी, या जगामध्ये माणुसकी अजून जिवंत आहे हेच खरं. बरं, हे सगळं जाऊ दे. आता आपणच दोघे एकमेकांसाठी आहोत हे विसरू नको. खूप खरंच. या घरात लग्न करून आले तेव्हा मला केवढा आनंद झाला होता.
मला क्षणभंगुर आहे, मला सहज नाही होत आहे हो. ते आपल्यासोबतच असा डिस्टर्ब का वागला सांगा ना. ए, बस इथे. अगं, विधात्याला असे प्रश्न विचारता नाही येत ना. म्हणूनच तो आपलं दैवत्व सिद्ध करून बघतोय की आपण माणसं आयुष्यभर शोधत नाही. पण तो आपल्या समोर कधीच येत नाही. आपल्या भविष्याचे निर्णय तो अचूकपणे घेत असेल आणि आपण ते निमूटपणे मान्य करायचे असतो. कारण आपण माणसं आहोत, माणसं, माणसांची माणसं, उद्याच्या आशेवर जगणारे माणसं. तुला 15 दिवसाचं काम केलं त्यामुळे बाहेर काहीतरी आवड होता काहीतरी खाऊन काळजी करू. काय मग विभो, आबांना जाऊन सगळं सांगितलंस ना? सांग सांग हा, तू माझं काही वाईट करू शकणार नाही. कारण तुम्ही दोघंही आता या प्रेम मध्ये जाऊन कायमचे बसलात. तुझ्या दादाला जेवायला पोट लागत नाही रे. पण मला मात्र श्रीखंडपुरी कोंबडीवाड्या असं पंचपक्वान्नाचं गोडधोड खावंसं वाटतंय. पण काय करणार, वहिनी ना तुझी, वहिनी म्हणजे दुसरी आईच ना. मग आपल्या मुलाचं असं झालं म्हटल्यावर कुठल्या आईला जेवण गोड लागेल. मला मात्र खूप गोड खावंसं वाटतंय. अशा हसताच कित्या? अरे काय नाही रे, ती विभा भाऊजींची आठवण आली ना. कसं ते मला थट्टा मस्करी करायचे, कसे खोड्या करायचे ते आठवलं आणि जरा हसू आलं रे, बाकी काय नाही. ओ धाकले मालक होते विनोदी स्वभावाचे. तो माझी काय कमी टिंगल करायचे, पण आता तसा कोण करणार? हो ना, विभा होता तर घरात कुणी लहान मुलं रांगते असंच वाटायचं रे. आता घर कसं भकास वाटते. कधी कधी ना मनुष्य सासऱ्याचे भात होत आहेत रे. तुमची माझी पण अवस्था तुमच्यासारखीच असा. चला मी बाजारात जाऊन येते, भाजी आणि दूध घेऊन येते. चला येते मी. लवकर ये हा. हो. मित्रा, का गेलास रे मला सोडून?
अरे तुला पायलट व्हायचं होतं, पण तू पुष्पक विमानात बसून वैकुंठ निघून गेलास. अरे तुझ्या वहिनीची काय अवस्था झाली बघ जरा. अरे ती 15 दिवसात एकदाही उपाशी राहिली नाही. पोटभर जेवली, पोटभर जेवली. ए मूर्खा, काहीतरी काय बोलतोय? तुला ऐकलं म्हणजे? अगं घरात कोणीच नाहीये हेच पाहून मी खऱ्या अवतारात प्रवेश केला. अगदी सिगारेट ओढत. हो रे, आतापर्यंत आपण ठरवलं तुम्ही सगळं व्यवस्थित पार पडलंय, पण आता पुढे काय करायचं? हाता रमाकांत पाटील नावाचं प्याद पुढे सरकवण्याची वेळ आली आता. त्याला आपल्या भाऊपाशात असा जपडून ठेव की श्वास देताना देखील तुझ्या परवानगीशिवाय घेऊ शकणार नाही. तो पोलीसवाला हे विसरू नकोस. पण हाय तर माणूसच ना. माणसासारखा स्वार्थी आणि अय्याशी प्राणी ईश्वराने बनवलाच नाही या पृथ्वीवर. आणि तू तू तर प्रचंड धैर्य असलेली स्त्री आहेस. तुझ्यात महाकाळीची संपूर्ण शक्ती नसा नसातून दौडू दे. तुझी शक्ती अफाट आहे. तिला प्रेमात गुंतवून आपल्या सामावून घे. अगं यालाच म्हणतात काट्याने काटा काढले. बाकी तुझं समजलं नाहीस. हो ना, शेवटी बहीण कोणाची आहे? सदानंद आत्मानंद रिकाम्याची. हा, पण नाव जरी रिकामे असलं तरी डोकं मात्र सतत कामात असतं. हे मात्र अगदी खरं आहे. कामात सदानराव आज एकदम अगदी सिगारेट वगैरे यापूर्वी असं कधी पाहिलं नव्हतं. खरं सांगू का इन्स्पेक्टर साहेब, माणसाकडे कसे 4 पैसे आले ना की माणसाने थोडंफार व्हावं व्यवस्थित. अहो कमवायचं आणि बँकेत बॅलन्स करायचं हे काय माझ्यासारख्याला पटत नाही. माणसाने दुसऱ्याच्या पण पोटाचा विचार करावा. मी सिगारेट ओढायला लागल्यापासून गाडीवाल्याला 4 पैसे मिळाले. दारू प्यायला चालू केली की दारूवाल्याचा धंदा वाढला. असा स्टेप बाय स्टेप धंदा वाढत गेला की प्रत्येकाची बायका पोरं कशी मजेत राहतात ना. वा, फार इकॉनॉमिक दिसते आपलं विचार. अशाने सारा देश प्रगती करेल. मोल मजुरी करून 200-300 रुपये कमवणारी लोक संध्याकाळी श्रम पर्याय म्हणून एमजीची चपटी आणि 20 रुपयाचं अंडी चाकण म्हणून घेतातच ना. हो यालाच म्हणतात आपल्या बरोबर देशाची प्रगती. हो म्हणूनच ते लोक घेतात देशी. अहो, लोकांचा इतका विचार करा तर स्वतःची बायका बरोबर रस्त्यावर येतील. अहो त्यांना किती दिलं तर त्यांच्या कधी मागण्या पूर्ण होतात का? तेच खरं. अहो म्हणूनच कुणीतरी म्हटलंय आणि स्वतःचे करावे नीट, उरलं तर बायका पोरांचे भरावे पोट. असं कोणी म्हटलंय? अहो कुणी म्हणजे काय, आम्ही सदानंद आत्मानंद रिकामे येतो आम्ही. या कमाल आहे. 4 पैसे माणसाकडे आले तर माणूस किती बदलतो नाही. ते जाऊ दे. तुम्ही आज लवकर कशा आलात ते सांगा. मीटिंग कॅन्सल झाली. म्हटलं वेळ सत्कारने लावावा. विभव गेल्यापासून तुला डोळे भरून पाहताही आले नाही. आणि राजन नावाचा अडथळा 24 तास आपल्या बरोबर असायचा नाही. मग तो अडथळा कायमचा दूर करा.
हृदयाच्या गाभाऱ्यात अशी जाऊन बसेल की पुन्हा कधीही बाहेर पडणार नाही. चंद्राच्या साक्षीने मला तुमच्यासोबत व्यवहार करायचा आहे. तुमच्याशिवाय जगणं मला कठीण होत चाललेलं आहे. त्यावर मी कायमचा काहीतरी उपाय करा, नाहीतर मला आत्महत्या केल्यावर पर्याय नाही. असं पुन्हा बोलू नका. पण त्याचा बंदोबस्त कसा करावा हेच कळत नाही. आणि त्याने केलेले माझ्यावर उपकारी विसरता येईल. करायच्या ओझ्याखाली राहिलात ना तर आपल्याला आयुष्यभर आनंद मानावा लागेल. ते तर खरं आहे म्हणा, पण काय करावं हे सुचतच नाही. मी काही सुचवलं तर आवडेल तुम्हाला? चालेल, सुचव. पण युक्ती अशी असावी की आपण तरुण सवरून नामनिराळे राहिलो पाहिजे. तर मग ऐका आता. आज रात्री तुमच्या मस्जिदीत मोटर वेगळी काढा. त्याला राजांच्या कारचे ब्रेक फेल करायला सांगा. म्हणजे सकाळी राजन कार वरून जाईल तेव्हा पहिला उतार आणि फोन करील. ब्रेक फेल आणि राजांनी फेल. कशी वाटते? वा वा, उत्तम. म्हणजे राजेश सामंत याचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे त्याच्या विधवा पत्नीला आधार देण्यासाठी त्याचा जिवलग मित्र सुयुक्त रमाकांत पाटील आपली मैत्री आभारी राखण्यासाठी गंगा भागीरथी देवयानी राजे सामंत यांच्याशी विवाह करण्याचे योजिले आहे. तरी आपण मित्रमंडळी, मित्र परिवार यांना शुभ आशीर्वाद दिला. ह्या बाजीराव मस्तानी शुभ आशीर्वाद द्यावा ही विनंती. कार्यसिद्धीस नेण्यात राजेंचा जीवात्मा समर्थ आहे. आपल्या लग्नाला नक्की यायचं हा. साहेबांनो, चाय होई तुमका? नको नको साहेबांनो, पेपरात माझ्या लायकीचा काय असं तर सांगा बाई. म्हणजे तेवढी आपली जगाची माहिती कळता. काय रे, तू कधी शाळेत गेला नाहीस का रे? अहो, मी एवढं मोठं माणूस असताना कशाला शाळेत जातोय? अहो, तुमका सांगतोय, माझो बापूस एवढं मोठं डॉक्टर असून कधी शाळा शिकले? मग तुझे वडील डॉक्टर होते? मग अहो, तू कधी बोलला नाहीस तो मला. अहो, तरी तुझी ही अवस्था. हो साहेब, उभ्या पंचक्रोशीत माझ्या बापाचीचा नाव होता. ओ तुमका सांगतोय, माझो बापूस मेलो ना तेव्हा गावात त्या गाया, म्हशी, बकऱ्या रडान हैराण झाल्या हो. अहो, त्यांचं वालीच गेलो ना हो. अरे पण ती जरा काय रडती तुझ्या वडिलांसाठी? हो साहेब, माझो बापू जनावरांचं डॉक्टर होतो ना, त्याचा झाड पाल्याची चांगलीच माहिती होती. माझो बापूस एवढं मोठं डॉक्टर असून कधी शाळेची पायरी चढलो नाही. आणि मी जर शाळा शिकलं असते तर कसं दिसलं असते सांगा बाबू तुम्ही. अरे बाबड्या, तू शाळा नाही शिकलास ते बरं झालं.
आम्हाला तुझ्या हातचा चविष्ट जेवण मिळालं नसतं. बरं बरं, चला मी बाजारात जाऊन येते. येते मी बाजारात. आणि सकाळी तू तर संध्याकाळी जातोस. हो आताच काय तो भाजीपालो घेऊन ये. संध्याकाळी साफसफाई करूची असो वहिनींचो आदेश. माका काय पडत्या फळाची आज्ञा. चला येते मी बाजारात जाऊन येते. अरे आम्हाला निघालं बरं झालं. माझ्यासोबत सर मी तुला आधारचा ड्रॉप करतो आणि तसं सोडेल. नाही नको, मला तुझ्याबरोबर येता येणार नाही. का रे? आज मी मोटरसायकल घेऊन जाणार आहे. आधी कोर्टात जाऊन नंतर पोलीस स्टेशनला जाणार आहे. बरं कोणी काही हरकत नाही. सॉरी यार. अरे तू तुझ्या वेळेनुसार नाही, मला निघायला हवं. मला खूप उशीर झाला. बाबल्या, ए बाबल्या. अरे बाबले आता बाई गेलाय. अरे बाबल्याला हाक मारली ना की तुझी वहिनी म्हणजे माझी बायको आपोआप बाहेर येते. तुझा आपलं बरं आहे. अरे बघ आल्या आमच्या वहिनी. तुम्ही बोला, मी आपला पेपर वाचत बसतो. गोवा रोडवर ट्रक आणि इष्टीची भीषण टक्कर. 2 ठार, बऱ्याच जखमींची प्रकृती चिंताजनक. तू त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. मला यायला थोडा उशीर होईल. मला काळजी घे. तुम्ही जेवायला घरी द्या. अगं तुझ्यासारखी इतकी भोळी बाबी आणि नवऱ्याची काळजी करणारी बायको असेल कोण कशाला कोणी जाईल. मी माझं काम आटोपतो आणि लवकर घरी येतो. अगं ठीक आहे. देवानी रमाकांत येतो रे. हो काय हो? तुमचं डोकं ठिकाणार आहे का? त्यांच्या आधी निघाला होता तुम्ही. आता आपल्याला कळणार कसं तिथं नेमकं झालं काय? हो 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 हो, एवढी घाई कुंकू पुसायची. तिथं अपघात झाला, नवरा स्वर्गवासी झाला. मग तुला सांभाळण्यासाठी इथं जबाबदारी व्यक्ती कोणी हवी की नको. अगं म्हणून तर मी इथं थांबलोय. आजची सामना उद्या विशेष पाठी होणार. काही क्षणात हर कल्लोळ मासला. देवयानीच्या डोळ्यातून अश्रूचं महापूर वाहू लागणार. मग जोर जोर दूर धरून मग लोक तुला सहानुभूती देण्यासाठी पुढे येणार. ते झालं ते घर फार वाईट झालं. मग आमच्या दोघांच्या मनातून आनंदाचे फवारे उडणार नाही का हो वहिनी? तुम्हाला काय सगळी मस्करी वाटते? आता आपल्याला कळणार कसं तिथं नेमकं झालंय काय आणि गाडी तरीच गेली की नाही ते. आणि यावेळी त्या रस्त्याला चिटपाकूनही नसतं. अगं मी तिथं धारीसारखी तीक्ष्ण नजर असलेला माझा विश्वासू मैत्रिणी सून ठेवलाय. तिथं अपघात झाला की प्रथम मला फोन कर. हॅलो, हा बोलतोय. काय राजन? वहिनी भाऊजी काय झालं? भाऊजी काय झालं सांगा. तो जे व्हायला नको ते झालं वहिनी.
माझ्यासाठी मागे सोडून त्या जगातून निघून गेला. कायमचा त्या जगात ईश्वर आहे त्यावर माझा आता विश्वास बसायला लागला. पण आता रडाव की हसाव हे कळत नसतं. सांगा ना वहिनी, काय करायचं? रडायचं की हसायचं? मला तर काही रडू वाटतंय. मला रडायला येतंय. तुला रडायला येते? मग चला आपण दोघांही रडूया. 1 2 3 राजा. आज मी एका बंधनातून मुक्त झाले, मुक्त झाले, मुक्त झाले. नाही देवे, तू मुक्त झाली तू. तुला माझ्या प्रेमाच्या बंधनात कायमची बंधनच करणार. आज तुझं आपलं गीत आहे, आपलं स्वप्न आहे, जीवनाच्या अंतापर्यंत स्पर्शतेस तू मला, हवा जशी हळूच तू, स्पर्शतेस तू मला, हवा जशी हळूच तू, मंद मंद छानशी हवी तशी झुळूक तू, रात रात जागतो सखे तुझ्या नशेत मी, वाट देवते तुझी जसा तुझ्या कवेत मी, रात रात जागतो सखे तुझ्या नशेत मी, वाट देवते तुझी जसा तुझ्या कवेत मी, वाट पाहिली तुझी अशीच ये म्हणून तू, मंद मंद छानशी हवी तशी झुळूक तू, चंद्र सूर्य वा वा माझी प्रिय पत्नी वा. म्हणजे मी बनण्याआधी तू दुसरी कुणाची झाली. अगं हे पाहून माझं मन तृप्त झालं. तुम्ही आणि आता इथे अगं हो, ती घाई. मी 2 मिनिटात आलो. हा थांब. बरोबर आहे. अगं दारावर तर माझ्याच नावाची पाटी आहे, मिस्टर रमाकांत सामंत. म्हणजे मी, अरे मी माझ्याच घरात आलोय. काय मग देवे आणि राजन सामंत असे घाणेरडे चाळे करण्याआधी दाराला कडी लावायची असते, एवढंही कळत नाही. बघा, मी कोणतेही घाणेरडे चाळे केलेले नाही. वाटेल ते ऐकून घेणार नाही मी. मला विवाह होण्याची आठवण आली म्हणून रमाकांत भाऊजी माझं सांत्वन करीत होते. नाही का भाऊजी? वा या रावजी, तुम्ही बसा भाऊजी. म्हणजे हा तुझा भाऊजी आणि तू याची वहिनी काय?
मुलांनी नवरा जिवंत असताना घाणेरडे कार्य करताना लाज वाटत नाही. माझं घर काय तुला उपेक्षा कसा वाटला? वा होळीमध्ये या वट वृक्षाचा आधार भेटला तुला. मित्र ना तू माझा. अरे आपलं नातं काय ना समजावून सांग तरी मला. भाऊजी माझं रक्षण करायला आव्हानापासून यावेळी त्यांच्या डोळ्यात काहीतरी गैरसमज झाला आपल्या नात्याबद्दल. हो ए अंधळा नाहीये मी, समजलं तुका? त्याने खरं खरं सांग, तर गळा लावून जीव घे तुझ्या आणि तुझ्या याराचा. खरं सांग, नाहीतर अरे तू समजतो तुझं असं काही नाही. फक्त आमच्या एकमेकावर प्रेम आहे. हो आमचं एकमेकांवर प्रेम आहे. प्रेम अरे माझ्यावर केलं तर काय होता? तेही नाटकच. रमाकांत माझ्या आयुष्यात येण्याआधी माझं तुमच्यावरच प्रेम होतं. पण आता मला तुमच्यापेक्षा रमाकांत जास्त आवडतात. ह्याच्यापेक्षा उद्या तुला चांगला भेटला तू यालाही सोडशील? तुम्ही मला समजलं तरी कोण? विषारी नागिन, अगं माझ्या जीवावर उठलेली नरभक्षक राक्षसी राक्षसी. हो आहे मी विषारी नागिन आणि नरभक्षक राक्षसी. खरं तर ना तुझा आज शेवटच व्हायला पाहिजे होता. ते नाही झालं ना. सो सॅड. तुमचा तो मेकॅनिक मित्र माझा सुद्धा चांगला मित्र. त्यानेच तुमच्या कटाची माहिती दिली. अरे म्हणून मी असं तुमच्यासोबत जिवंत उभा आहे. अहो रमाकांत मी काय ऐकते? रामगोराने दगा दिलाय पण हरकत नाही. आता आपल्या खरं रुपयाला कळलंच आहे तर हा मेलेलाच बरं. भैया खरंच की नाहीतर हा जिवंत राहिला ना तर आपल्यामध्ये लुडबुड करत राहील. त्यापेक्षा ह्याने या लोकांना गेलेलंच बरं. पण डार्लिंग ह्याला या लोकांत पाठवायचं कसं? अगं हा काय तुकाराम महाराज आहे पुष्प विमानातून जायला? याला तर हेच पुरेसे आहे. बोल आखरी इच्छा. मी मरण्याआधी मला हिचा गळावून जीव घेऊ इच्छितो. अहो रमाकांत कसली वेळ नाहीये. शूट कर त्याला शूट. माझा निर्णय मी इथं आलो तेव्हाच पक्का केला. कसला निर्णय? तुला पकडण्याचा. हं? पण पुराव्याशिवाय मी हतबल होतो. म्हणून मी तुझ्याशी प्रेमाचा नाटक केलं. काय? तू माझ्या जवळ आपल्या सारे संवाद टेप केले बरं का? मिस लतिकाबेन बाबूभाई प्रजापती आजपर्यंत 4 लग्न करून तिघांचाही प्राणीपूर्वक टाटा आणि त्यांच्या प्रॉपर्टीचा कायदेशीर वारस होऊन राजस्थान मध्ये आईसाठी एक सुंदर सापा नौकर साखर गाडी आणि बाकीची प्रॉपर्टी विकून बँकेत 200 कोटी जमा. नाही हे सारं खोटं आहे. मी देवणीच आहे. हो तुझं खरं नाव लतिकाच आहे. पहिलं धन. राजस्थानचा धनाढ्य माणूस रतिलाल पटेल एका वर्षात 4 अपघाती मृत्यू. दुसरं लग्न. दुसरं लग्न मध्य प्रदेशचा व्यापारी विजय कुमार शर्मा. फक्त 6 महिने संसार. लग्न क्रमांक 3
अरुण कुमार दास फक्त 6 महिने संसार त्याचा अपघाती मृत्यू. आणि 4थी शिकार राजेश सावंत गोवा. पण मॅडम, गोव्याचं पाणी तुम्हाला मानवलं नाही. मिस लतिकाबेन बाबूबाई प्रजापती नाही, हे सारं खोटं आहे. कोणीतरी माझ्याविषयी षडयंत्र रचलंय. मी तशी स्त्री नाहीये. माझ्यावर विश्वास ठेवा. स्त्री, अरे एक स्त्री आई असते, बहीण असते, प्रियसी असते, मैत्रीण असते आणि सर्व दुःख भोगून नवऱ्याच्या पाठी खंबीरपणे उभी राहणारी त्याची अर्धांगिनी असते. तू यातलं काहीच नाही. अगं, तू स्त्री जातीला लागलेला एक कलंक आहेस, कलंक. पावसट आहेस, पावसट. अगं, तू वेश्या सुद्धा आपल्या गिऱ्हाईकाशी काही काळ प्रामाणिक नको. तुला तर सौभाग्य लाभलं होतं. तू तर कपाळ कलंकी निघाली. आयुष्याच्या मागे इतकी धावत सुटलीस की तुला कळलंच नाही की कुठे थांबावं. तुझा पैसा ना येतो आणि जातो. मायेची माणसं सुखदुःखात नेहमी सोबत राहतात. तुला तरी काय कळणार प्रेम या शब्दाचा अर्थ? कुणाचं तत्व वाचून जातो. अरे तिने 3 खून केले कैदात नाही ना. साहेब 3 नाही खून केला नाही, 5 खून केला नाही. होय साहेबांनो, या माय सह्यात आपल्या मारणार आम्हाला आणि या कैदाशी विष देऊन त्यांचं पण काट्या काढल्याने या दोघांनी नाही सोडणार. नाही. कायदा हातात घेऊन ऐक माझं. काय करू सांग ना. अरे आबांनी आणि विमोनी काय केलं होतं यांचं? तो रिकामे सुद्धा. अरे हा सावध हिरू, हिला मदत करणारा इतर सक्का लहान भाऊ रणजित बाबूभाई प्रजापती. बोल आरामपुरा बोल. नाही तर धड लिपीचा वापर करून दोघांनाही फोपटासारखं बोलतं करेन. साहेब नका हो, बाजू मारले का सुचवलं नाही. तुमच्या आम्हाला साहेबांनी सगळं खरं सांगितलंय. करा तुमच्या धार्मिकीचा वापर आमच्यावर. आम्ही आता कशालाच घाबरत नाही. कारण लहानपणापासून आम्ही इतकं सोचलंय की त्याच्यासोबत तुमची धार्मिकी फार छोटीशी गोष्ट आहे. राजस्थानसारख्या ठिकाणाच्या उद्योगपतींची आम्ही मुलं होतो. बंगला, गाडी, सगळे ऐशोआराम आमच्या पायाशी लोळत होते. पहिल्यांदा साधा चिखलाचा स्पर्शही झाला नव्हता. पण देवाचे पसे उलटे पडले आणि अचानक आमचे वडील वारले. बाबांच्या पार्टनरने आईकडून सह्या करून घेतल्या. ती अडाणी बाई, तिने दिल्या सह्या. अवघ्या 8 दिवसात आम्ही बिझनेस आणि प्रॉपर्टीमधून बेदखल झालो. आईच्या नावावर थोडे पैसे होते शिल्लक. त्यातून तिने छोटंसं घर घेतलं आणि मोलमजुरी करून आम्हाला शिक्षणाचे धडे देऊ लागले. आम्ही मन लावून शिक्षण पूर्ण केलं. पण मनात होतं श्रीमंत व्हायचं,
नोकरी करायची म्हटली तर श्रीमंत होऊ शकत नव्हतो. बिझनेस करायचा म्हटलं तर पैसा नव्हता आणि कोणी मदत करणारही नव्हतं. मग ताईने तिच्या सौंदर्याचा आणि तारुण्याचा उपयोग करायचं ठरवलं आणि मी तिला मदत करायची ठरवलं. आणि तिथं प्रत्येक वर्षाला नवीन संसार मोडताना मला खूप यातना व्हायच्या. पण काय करणार, कमी वेळात जास्त पैसा मिळणार दिसू लागला आणि आम्ही एका मागोमाग एक गुन्हे करतच राहिलो. स्वतःच्या बहिणीला अशा कामात मदत करणारा तो तिचा भाऊ नाही, दलाल आहे दलाल. माझ्या विभोच्या खुनांद्वारे आबांच्या खुनांनो तोंड काळा करा, नाहीतर मीच तुमचा मोक्ष लावून टाकेन. अरे माझ्या आयुष्यात आता राहिलं काय? जिवंत असूनही मेल्यासारखंच आहे. अरे सावध स्वतःला, ते झालं ते फार वाईट झालं. आता यांचा निकाल कोर्टच लावेल. चला आता शिक्षा भोगायला तयार व्हा. फाशी नाही तर जन्मठेप. आता काय करणार ही जमवलेली माया. आता याचा एकही पैसा तुम्हाला तुमच्या उपयोगाचा नाही. शिवाय तुमच्या म्हाताऱ्या आईला तुमच्या नावाने रडत बसायला लागणार आहे. थोडा विचाराने वागला असता तर ही परिस्थिती कुणावरही आली नसती. हवालदार, हा घ्या ना ताब्यात. अरे पण यात कितीही चूक आहे असंही नाही. आपणही कोणती गोष्ट करण्याआधी विचारपूस करणं गरजेचं असतं. मी सुद्धा चौकशी केली असती, आज माझं कुटुंब जिवंत असतं. हो तारुण्य आणि ऐश्वर याला भुलून कित्येकांचे नाहक बळी जातात. सावधान सावधान. हो पैसा, बदला, ऐश्वर आता छंद प्रियच आहे, पण याला भुलून कित्येक जण आपला जीव गमावतात. त्यामुळे सावधान. हवालदार, चला घेऊन ये ना. आबांना आणि विभोला तुझ्यामुळे न्याय. थँक्यू मित्र. Thank you.